आकाशवाणी मुंबई केंद्र. आयर्नमॅन विजेते गुंजन आणि मिनेश कोळी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. निरोगी शहरामध्ये आनंदी प्रसन्न मन राहतं असं आपण लहानपणापासून ऐकत आलोय. नियमित व्यायामाने खेळाने आपली प्रकृती सुधारते, मन आणि शरीर दोन्हीही निरोगी राहतं. हे सगळं आपल्याला माहीत असतं. शालेय वयामध्ये हे वेळापत्रक छान जमून जातं. पुढे मात्र 10वी-12वी करिअरच्या रेट्यामध्ये खेळ आणि व्यायाम बऱ्याचदा आपल्या दिनचर्येतून उणे होतात. वयाच्या 40मध्ये पोहणं, सायकलिंग आणि धावणं फक्त फिटनेससाठी न ठेवता स्पर्धेमध्ये उतरणारी जोडी जी विजेती ठरलेली आहे, अशी जोडी आज आपल्याकडे आलेली आहे. भेटूया मिनेश आणि गुंजन कोळी यांना. नमस्कार. नमस्कार. मिनेश आणि गुंजन कोळी ही आयर्नमॅन जोडी आहे. ऑक्टोबर 2024मध्ये मलेशियामध्ये आयर्नमॅन स्पर्धा पार पडली आणि त्यामध्ये हे दोघेही यशस्वी ठरलेले आहेत. सर्वप्रथम तुमचं दोघांचे अभिनंदन करते. खूप खूप आभार आपले. आणि वयाच्या 40मध्ये धावणं, पळणं, सायकलिंग करणं, पोहणं ही सगळंच फार कठीण वाटतं. तर हे शक्य झालं ना गुंजन, तुझा अनुभव? हो, हे पूर्णपणे शक्य झालं. म्हणजे आम्ही असं ठरवलेलं की आपण ही स्पर्धा एकत्र करूया. ते ध्येय होतं आमचं आणि ते ध्येय आम्ही गाठू शकलो ह्याचा आम्हाला खूप आनंद होतो दोघांना. ज्या वेळेला मिनेश कळलं की गुंजन आणि तू दोघांनीही हे स्वप्न एका परीने आपण म्हणू ते साकार केलं, तर आपलं उद्दिष्ट सफल झालं, तर तो क्षण कसा होता? लग्न करताना आपण वेगवेगळ्या गोष्टींच्या शपथा घेतो. कदाचित ते केल्यानंतर एवढ्या वर्षानंतर तो योग पुन्हा जुळून आला आणि आम्ही दोघांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा आपण शर्यत पूर्ण करतो आणि तो आयर्नमॅनची जी कमान आहे ती जेव्हा ओलांडतो आणि तेव्हा ते स्वप्न पूर्ण झालं आणि त्याचा तो अनुभव एकदम आणि आनंद वेगळाच होता. म्हणजे तो अवर्णनीय, अविस्मरणीय होता. वा. मिनेश खरं तर अनेक वर्ष खेळाडू आहे, म्हणजे सातत्याने स्वतःचा फिटनेस ठेवणारा आहे. पण गुंजनने मात्र त्यामध्ये नंतर प्रवेश केलेला आहे या विषयाकडे. मुळात ही आयर्नमॅन स्पर्धा काय आहे त्याविषयी सांगा ना मला. ओके. आयर्नमॅन स्पर्धा ही एक जागतिक स्तरावरील ट्रायथलॉन स्पर्धा आहे. आता ट्रायथलॉन म्हणजे नक्की काय? तर जसं आपल्याकडे अलीकडे ज्या धावण्याच्या स्पर्धा होतात ज्याच्यामध्ये 21 किलोमीटर 42.2 किलोमीटर धावलं जातं त्याला आपण मॅरेथॉन्स म्हणतो. त्याचप्रमाणे ट्रायथलॉन नावाची एक स्पर्धा होते जगामध्ये, ज्याच्यात पोहणे, त्याच्यानंतर सायकलिंग करणे आणि त्याच्यानंतर धावणे म्हणजे कम्प्लीट मॅरेथॉन करणे, असा हा एक क्रीडा प्रकार आहे. तर हा क्रीडा प्रकार करत असताना तुम्हाला समुद्रामध्ये किंवा तलावामध्ये पोहायला सांगितलं जातं, ज्याच्यामध्ये ते अंतर 3.8 किलोमीटर असतं. त्याच्यानंतर तुम्हाला लगेचच तुमचीच सायकल तिथे तुम्हाला त्या स्पर्धेत न्यायची असते. तर ती सायकल घेऊन तुम्हाला 180 किलोमीटर सायकलिंग करायचं असतं. आणि पोहून झाल्यानंतर आधी तुम्ही 2 तास जवळजवळ पोहलेले असतात, पोहून झाल्यानंतर 8 तास सायकलिंग करायचं असतं आणि नंतर लगेचच तुम्हाला जसं सायकलिंग संपतंय तुम्हाला तुमची सायकल बाजूला ठेवायची आहे त्या स्टँडवर आणि तुम्हाला 42.2 किलोमीटरची रनिंगची मॅरेथॉन कंप्लीट करायची आहे. हे ऐकून सुद्धा दडपण येत आहे की हे एकामागून एक 3 क्रीडा प्रकार आपण ते करणं हे सोपं नाहीये, थकवणारं असेल हे. हे थकवणारं नक्कीच आहे, पण हे आव्हान एकदा आपण स्वीकारलं तर त्याच्यामध्ये ते निभावून नेण्यासाठीची आपली जी मानसिक आपण क्षमता वाढवतो, जी शारीरिक क्षमता वाढवतो त्या दरम्यान त्या आपण जे ट्रेनिंग्स करत असतो, तयारी करत असतो, ते खूप छान अनुभव देतात, खूप छान आपल्याला शिकवून जातात. तर त्यामुळे घडू शकतं, हे घडू शकतं. हे तुमच्या जोडीच्या या सफल उदाहरणावरून नक्कीच. कारण मी या स्पर्धेत येण्याचं खूप नंतर ठरवलं. म्हणजे मी कधीच खेळाडू नव्हते. शालेय माझ्या जीवनामध्ये पण ॲज सच मी खेळ कुठचाही खेळले नव्हते, परस्यू नव्हता केला तसा. तर लग्नानंतरही मला 2 मुली आहेत. एक मुलगी आता 9वीत आहे, एक मुलगी 5वीत आहे. तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आपण थोडंसं फिटनेसकडे बघितलं पाहिजे, सिरियसली केलं पाहिजे, या अनुषंगाने मी धावणे हा प्रकार थोडासा सुरू केलेला. पण मिनेश ज्या पद्धतीने तो क्रीडा प्रकार करत होता तर त्याच्याकडनं
इन्स्पिरेशन घेऊन क्या बात आहे. वा. मला ते एक करावंसं वाटलं. ही गुंजन एक गृहिणी आहे आणि त्याचप्रमाणे ती IT प्रोफेशनल सुद्धा आहे. खरं तर तुम्ही दोघंही IT इंजिनियर आहात आणि या क्षेत्रामध्ये आपलं नोकरी तुमची करत आहात हो, आणि हो. शिवाय आपली हॉबी, आपला छंद म्हणून तुम्ही या प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलात. मिनेश, तू मात्र IT प्रोफेशन स्वतःचं करतोच आहेस, पण त्याबरोबर फिटनेसकडे आणि किंवा खेळांची आवड म्हणून ही कशी वर्षानुवर्ष जोपासलीस आधीपासून, त्याविषयी सांग. तसं म्हणायचं म्हटलं तर कामाच्या निमित्तानं जेव्हा सुरुवातीला लग्न झाल्यानंतर काहीसं दुर्लक्ष झालं खेळाकडे, पण त्याच दरम्यान नंतर घरामध्ये बाबा गेले आणि मग त्यानंतर कदाचित मला जास्त जाणवलं की आपण पण आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. कारण की आपण जर आपल्या तब्येतीकडे लक्ष नाही देऊ शकलो तर कदाचित आपल्यामुळे आपल्या घरातल्या इतरांना आपल्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि ती परिस्थिती फार वाईट असेल. तर त्या अनुषंगाने मी नंतर ठरवलं आणि मग नंतर जास्त मी कदाचित ह्या गोष्टींकडे ओढला गेलो हां. आणि मग एका टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी वाढत गेल्या म्हणण्यापेक्षा असं म्हणेन की त्या मी चांगल्या आत्मसात करत गेलो, त्याच्यातनं आनंद घेत गेलो. कोणत्या प्रकारचे खेळ तू खेळत होतास? धावणं हा पहिल्यापासून माझ्यासाठी आवडता खेळ होता, तसेच पोहणं. कारण की माझं नाव मिनेश कोळी. कोळी म्हणजे मच्छीमार आणि त्याच्यामुळे समुद्राशी नातं माझं लहानपणापासून जोडलेलं आहे. हां. ठाण्याचा असल्यामुळे खाडीत पोहणं हे काय माझ्यासाठी नवीन नव्हतं. हां. तर ह्या गोष्टी तशाच लहानपणापासून होत्या, पण नंतर जसं जसं ह्या गोष्टींमुळे जास्ती इंटरेस्ट यायला लागला किंवा गोष्टींमध्ये आवड आवड निर्माण निर्माण झाली, तर तेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो पण ती प्रोफेशनली अजून चांगल्या कशी करू शकतो, तर त्या दृष्टीने प्रयत्न चालू केले, माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर एक एक गोष्टी उलगडायला लागल्या की काय केलं पाहिजे, कसा समतोल साधला पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात तसं की आम्ही प्रोफेशन आमचं इंजिनिअरिंग आहे, तर इंजिनिअरिंग असल्यामुळे थोडंसं टायमाचं आणि घरातल्या गोष्टींचं इंजिनिअरिंग आम्हाला इथे करावं लागलं दोघांच्या जोडीने, बरं. पण ते छान जुळून आलं आणि त्यामुळे घरातल्यांची पण साथ मिळाली आणि हे एकंदरीत छान जुळून आलेलं बाब आहे असं मी म्हणेन. वा. पोहणं आणि धावणं ह्या दोन गोष्टी तू म्हणालास तसं समुद्राचं नातं आणि लहानपणापासून ठाण्याच्या खाडीमध्ये पोहण्याचा अनुभव किंवा तो खेळ असेल तुमचा, हो. नाही का, लहानपणीचा. पण सायकलिंग हे कोणत्या वयामध्ये केलं होती का ती पण लहानपणापासून चालू होती? सायकलिंगची ओढ लहानपणापासून होती, कारण हा. की शाळेत 10वी-पर्यंत क्लासला जाण्यासाठी सायकलचा वापर सर्रास व्हायचा. पण नंतर ते नातं साधारण मधल्या काळामध्ये दुरावलं गेलं. हा. पण नंतर ह्या गोष्टी सगळ्या करता करता एक आवड म्हणून की सायकलवरती लांब फिरायला जाणं किंवा 2-4 दिवसांच्या सहलीवरती सायकलवरती जाणं, अशा गोष्टींमधनं पुन्हा त्या गोष्टींकडे मी ओढला गेलो. आपल्याकडे सायकलिस्टचे सुद्धा काही ग्रुप्स आहेत ना असे, तर त्यांच्याशी पण जोडलेला आहे. हो हो, अगदी. मला इथे नमूद करायला आवडेल की आत्तापर्यंत माझा दिल्ली ते मुंबई आणि कन्याकुमारी टू मुंबई असा माझा सायकलनी प्रवास झालेला आहे. तसेच बरं. मी कोकणामध्येही बऱ्याच वेळा सायकलनी भ्रमंती केलेली आहे. त्याच्यामुळे म्हणजे काही म्हणजे क्षण असतात जे तिकडे आपण जगलेलो असतो किंवा त्या आठवणी त्या म्हणजे अगदी मोजक्या पण आयुष्यभर जपून ठेवण्यासारख्या असतात. वा. त्यामुळे पोहणं, सायकलिंग आणि धावणं ह्या सगळ्या गोष्टी तुला खूप आवडीच्या आवडीच्या होत्या. पण मग गुंजन, तू तर शाळा कॉलेजमध्ये कधी खेळाडू नव्हतीस, तू याकडे कशी वळलीस? तुला प्रेरणा मला वाटतं मिनेशकडनंच मिळालेली आहे. हो हो हो, नक्कीच नक्कीच. आणि आता जसं मिनेश सांगत होता की त्याला पोहणं लहानपणापासून आवडायचं, सायकलिंग त्याने भरपूर केलेलं आहे, त्याच्या अगदी विरुद्ध माझं सगळं आहे. हां. म्हणजे पाण्याची भीती प्रचंड सुरुवातीपासून. सायकल कधी चालवलीच नाही. अच्छा. हां, लहानपणी पण नाही, कॉलेज डेजमध्ये पण कधी सायकल चालवली नाही. आणि रनिंग एक 2017 मध्ये सुरू केलेलं, असा माझा हा ओव्हरऑल सगळा प्रवास होता. पण जसं आता सांगितलं मिनेशने की मी ठरवलं 2 वर्ष अगोदर की हे करायचं आहे. तर त्याच्यानंतर मग मिनेशकडनं मी भरपूर गायडन्स घेतला, माहिती घेतली आणि मग पोहणं शिकले, सायकल शिकले. आता हे जे आयर्नमॅन स्पर्धा ह्या ज्या होतात ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं आपण नॉर्मल जे पोहतो तसं नसतं, स्विमिंग टँक मध्ये. हां, तसं नसतं. तुम्हाला काही गोष्टी प्रोफेशनली शिकाव्या लागतात. जसं तुमचं मान आपण पोहतो, जेव्हा आपण हात पाण्यात टाकतो तर ते काय स्पेसिफिक डायरेक्शन्समध्ये, अँगलमध्ये आले पाहिजेत. असं खूप त्याच्यामध्ये तांत्रिक बाबी असतात
ज्या सायकल्स वापरल्या जातात अशा स्पर्धेमध्ये त्या पण ज्या आपण नॉर्मल सायकल नेहमीच्या वापरतो तशा सायकली नसतात. नाही. हो. त्या रोड बाईक्स असतात. त्याचे टायर खूप बारीक असतात, पातळ असतात आणि त्याच्यासाठी जे तुम्ही शूज वापरता ते पण नॉर्मल आपण जे रनिंगचे वापरतो ते नसतात. ते त्या सायकल बरोबर चिकटतात, लॉक होऊन जातात. अच्छा. हा. असं असतं. सायकलवर बसण्यासाठी पण तुम्ही जे आपण नॉर्मल सायकल चालवतो तसं नसतं. Handle तुम्हाला वेगळं असतं. वाकून हा. अख्खं त्या स्पीडला सायकल जावी ह्याच्यासाठी तशा पद्धतीने योग्य प्रकारे बसण्याची सवय. म्हणजे तर पोस्चर हे सगळं पोस्चर, येस, तर हे सगळं मला नव्याने शिकावं लागलं. अच्छा. हा, तर हे खूपच म्हणजे हा जो प्रवास आहे गेल्या 2 वर्षाचा हा खूप आव्हानात्मक होता. एक भीती असायची नेहमी मनामध्ये की आपण होऊ शकेल का, किंवा हे पाण्याची भीती, किंवा सायकल कधी चालवले नाही आपण करू शकू का. हे जे अंतर आहे 180 किलोमीटरचं सायकलिंगचं, ते 8 तासात करण्यासाठी तुम्हाला तुमची सायकल एका विशिष्ट स्पीडलाच चालवावी लागते. तर ते आपण करू शकू का, तर त्याच्यासाठीची मेहनत आहे, सराव आहे, हां, तो खूप हां. महत्त्वाचा तर आहे. सगळं हे मिनेशकडनं तो गाईड करत गेला हां. आणि मी शिकत गेले 2 वर्ष. आणि ते झालं. मिनेशने यापूर्वी सुद्धा आयर्नमॅन हो. स्पर्धा जिंकलेली आहे. हो हो तर त्याविषयी सांग ना मिनेश. 2019 मध्ये मी जेव्हा सुरुवातीला आयर्नमॅन केली, मलेशियामध्येच जाऊन केली होती, तर त्यावेळेस आयर्नमॅन असतं, मिलिंद सोमण आहेत त्यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे आयर्नमॅन अशी स्पर्धा असते जी खूप आव्हानात्मक असते. पण आव्हानं म्हणजे नक्की काय, तर ती आव्हानं नक्की कशी पेलवायची, काय करायचं, तर करायची होती ही प्रबळ इच्छा मनामध्ये. त्या इच्छेने मी सुरुवातीला नाव नोंदवलं आणि मग नंतर तो प्रवास चालू झाला. पण मला असं सांगायला नक्की आवडेल की त्यावेळेस म्हणजे जेवढ्या चांगल्या प्रकारे आपण सराव केला पाहिजे किंवा सराव करताना कुठल्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजे तेवढी कदाचित तयारी माझी नव्हती झाली. पण म्हणतात ना की बाकी रेग्युलर असलेल्या सायकलिंग, धावणे किंवा पोहणे ह्या सरावाच्या मेहनतीवरती किंवा त्या सरावाच्या बळावरती मी पूर्ण करू शकलो. पण आत्ता जी आम्ही दुसऱ्यांदा केली तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा या तांत्रिक गोष्टींचा उलगडा झाला होता, अनुभव आला होता की काय करायला हवं, कुठल्या गोष्टी टाळायला हवं, टाळलं पाहिजे. बरं. आणि त्या गोष्टींचा निश्चितच फायदा झाला. पण मग 2019 सालची ही जी स्पर्धा मिनेशने जिंकली त्यावेळेला गुंजन तू गेली होतीस का हो ती हो पाहायला? हो आम्ही सगळे एकत्र होतो तेव्हा. बरं. हां, म्हणजे मी, माझ्या 2 मुली, माझ्या सासूबाई, असे आम्ही सगळे एकत्र गेलेलो. अच्छा. मग ती स्पर्धा जवळून पाहून- बघितलेली आहे. हा. हो हो पण ती पाहिल्यानंतर तुला असं वाटलं की आपणही हे प्रयत्न करावा की कसं? नाही, तेव्हा मला असं वाटलेलं की हे काहीतरी वेगळंच आहे, विलक्षण आहे. हां. हे मला तेव्हाच हे विलक्षण एक स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये तुमचा कस लागतो, म्हणजे तुमच्या शारीरिक शक्तीचा कस लागतो, तुमच्या मानसिक शक्तीचा कस लागतो. 17 तास तुम्हाला Active राहायचंय. ऍक्टिव्ह राहायचंय, तुम्हाला थांबायचं नाहीये. तर एक बघूनच मला ती एनर्जी मिळालेली, ऊर्जा मिळालेली तेव्हाच. बरं. आणि घरात ना म्हणजे तुझ्या दोन्ही लेकी हां. आणि सासूबाई यांनी सुद्धा तुला प्रोत्साहन दिलं? हो हो नक्कीच नक्कीच. कारण अशा प्रकारच्या स्पर्धा ह्याच्यासाठी खूप, म्हणजे तुम्ही तुमच्याकडनं मेहनत घेत असता, पण तुम्हाला तुमच्या पाठी तुमचं अख्खं कुटुंब उभं असतं. हां. त्यांच्या सपोर्ट शिवाय अशा प्रकारच्या नसतं. स्पर्धा पूर्ण करणे शक्य नसतं. आता मला प्रत्यक्ष स्पर्धेचा अनुभव तुमच्या दोघांकडून ऐकायला आवडेल. तर म्हणजे कसं होतं की आधी मिनेश तुझी झाली फेरी ही पार पडली आणि मग गुंजनची स्पर्धा होती की कसं? ही जी स्पर्धा सुरू झाली, तर स्पर्धा सुरू झाली ती आम्ही दोघांनी एकत्र सुरू केली. अच्छा. आणि मला सांगायला आवडेल की जशी सुरुवात आम्ही एकत्र केली होती तसंच शेवट पण आम्ही एकत्रच केला. क्या बात आहे. आणि टप्प्याटप्प्यानी आम्ही एक एक क्षण अनुभवत होतो. हा. एक एक टप्पा मजल दर मजल करत त्या ध्येयाकडे गाठताना आम्हाला जाणीव होत होते की आपण किती अंतर पार केलेलं आहे, किती अंतर आपल्याला पार करायचं आहे, त्याचं गणित तिथे मांडलं जात होतं. आणि प्रत्येक टप्पा पार झाल्यानंतर एक वेगळं म्हणतात ना की आनंद होत होता की अरे आता आपण हे केलं, आता आपल्यासाठी पुढचं करायचंय. हां, पुढचा task. आणि त्याच्यात मला माहिती आहे की पोहणं हे गुंजन छान करणार होती. पोहणं आम्ही 3.8 किलोमीटर केलं. सायकलच्या ह्याच्यामध्ये आम्ही जेव्हा चालू केलं, एक 100 किलोमीटरचा पहिला लूप होता. तर सुरुवातीचे 10 ते 20 किलोमीटर झाले. मलेशिया हे ट्रॉपिकल असल्यामुळे पूर्ण तो डोंगराळ भाग आहे, त्याच्यामुळे सतत असणारी चढ उतार, डोंगरामधनं वळणाचा रस्ता,
आणि टॉपिक आलं त्याच्यामुळे अचानक उद्भवणारा पाऊस हा त्यावेळेस आमच्यासाठी म्हणजे म्हणतात ना मोठं आव्हान. आव्हानच होतं. हं. तर साधारण 20 किलोमीटर झाल्यानंतर खूपच धोधो पाऊस पडायला लागला. एवढा पडायला लागला की साधारण रस्त्यावरती अर्धा 1 फूट पाणी आलं. बापरे. तर त्याच्यातनं सायकल चालवायची आहे आणि त्याच्यातनं चालवताना ती नागमोडी वळणं ती सांभाळायची आहेत, जेणेकरून आपण कुठे पडलो नाही पाहिजे, कारण की पडलो तर गोष्टी तिथेच थांबतील. आणि बरोबर. म्हणजे एकतर वाऱ्याचा जोर तो असणार आणि शिवाय पाण्याचा सुद्धा वेग, हे आणि दोन्ही, आणि त्याच्यात आपल्याला सायकल सायकलचा चालवायची आहे, वेग तोल सांभाळायचा. सांभाळायचा आहे, वेग सांभाळायचा आहे, हे सगळं. मगाशी गुंजननी सांगितलं त्याप्रमाणे की सायकल कमीत कमी तुम्हाला 22 ते 23 किलोमीटरचा सरासरी स्पीड म्हणजे 180 किलोमीटर 8 तासामध्ये करण्यासाठी हवा असतो. जर तुम्ही तो नाही कमी केला तर नक्कीच तुमचं तो पूर्ण होणार नसतो जो तुमचा. मग गुंजनने पण दाखवून दिलं की हम भी कुछ कम नाही म्हणून. प्रश्नच नाही. म्हणजे गुंजननी दाखवून दिलं म्हणजे काय की गुंजननी एवढी छान जी म्हणतात ना की दुसरी जी फेरी होती ती एवढी छान केली की त्याच्यामध्ये खरं कौशल्य होतं, कारण की पाऊस थांबला होता नंतर दुसऱ्या फेरी दरम्यान आणि ऊन प्रचंड वाढलं होतं. बर. तर त्यावेळेस शरीर थकणं हे नक्कीच होतं. पण एक असतं ना की शरीर थकतं, पण जेव्हा तुमचं मन थकत नाही किंवा तुमचं डोकं तुम्हाला साथ देतं तर त्यावेळेस ती गोष्ट वेगळ्या डायरेक्शनला तुम्ही घेऊन जाता. आणि कदाचित गुंजननी तो सुमध्य साधला आणि 180 किलोमीटरचं जे अंतर तिने पार केलं. तर मी म्हणेन की गुंजननी ते कट ऑफ टाइम मध्ये पार केलं आणि तिच्या बरोबर पार करता करता बाकीचा जो स्क्वॉड होता जो कव्हर अप करणारा तिला, तो तिच्या बरोबर होता. आणि म्हणजे म्हणतात ना की तेव्हा तिने कम्प्लीट केलं आणि ती म्हणाली संपलं आता मिनेश, मी हे केलं, आता धावणं माझ्यासाठी काय मोठं कठीण नाही, अच्छा. ते मी कसंही करणार. क्या बात आहे. गुंजन, तुझ्यासाठी सगळ्यात आव्हानात्मक काय होतं? पोहणं, सायकलिंग, धावणं? नाही, नक्कीच सायकलिंग हे सर्वात आव्हानात्मक होतं. जसं मिनेश बोलला, पोहायची तयारी आम्ही खूप केलेली. पोहायची प्रॅक्टिस खूप झाली होती. दर शनिवार रविवार आम्ही जवळच असलेल्या समुद्रकिनारी म्हणजे वसईला, कळमला किंवा विरारला एक लेक आहे, तिथे आम्ही करायचो. सो पोहायचं टेन्शन नव्हतं. सायकलिंगचं प्रचंड टेन्शन होतं, कारण सायकलिंगचा अख्खा रूटच तुम्हाला घाटातनं चालवायचे आहेत. म्हणजे जसे आपल्याकडे घाट आहेत तसेच तिथे घाट आहेत, स्टीप आहेत. तिकडे तुम्हाला तीव्र उतार आहेत, तीव्र चढ आहेत. उतार, तीव्र चढ. म्हणजे तीव्र उतार म्हणजे सांगायला गेलं तर तुमची सायकल उतरत असताना एक 80 किलोमीटरच्या स्पीडला जाते, ओ, बरं. एवढा तो तीव्र आहे. बरं, तोच उतार तुम्हाला चढ म्हणून नंतर लागतो, तर तेवढंच तुम्हाला चढायचं पण आहे. तिकडे तुम्हाला तुमची शक्ती वापरून करायचं आहे. पायात गोळे येणं मांड्यांमध्ये असं काही क्रॅम्प्स आणि हे येतात, पण असे आम्हाला आले नाहीत. कारण तुम्ही तुमच्या पायांची मसल्सची तयारी पण तेवढीच झाली. केली होती, स्ट्रेन ट्रेनिंग केलेलं होतं, त्याच्यामुळे तसं झालं नाही. तर ते एक आहे. पण सायकलिंगच रूट सर्वात जास्त आव्हानात्मक पण होता. 2 तास पोहणं, त्याच्यानंतर 8 तास सायकलिंग, म्हणजे 10 तास जवळजवळ संपले. त्याच्यानंतर पुढे आणखी 7 तास धावायचंय आपल्याला. हो. तर हे खरं तर आधीचा जो काळ आहे त्याने एक्झॉस्ट व्हायला होणं, पूर्ण थकून जाणं, असं घडलं का काही? असं नाही घडलं. तुम्ही दोघंही मगातपासून सांगताय त्यावरून लक्षात येते की ह्याच्यासाठी शारीरिक मेहनत, सराव हा खूप महत्वाचा आहे. तर हा सराव तुम्ही तर 2 वर्ष जवळजवळ केला, 2022 ते 24, नाही का? हे सातत्य टिकवणं किती महत्वाचं आहे आणि ते कसं जमत गेलं? म्हणजे सरावाशिवाय अशा पद्धतीच्या स्पर्धा करणं अशक्य आहे. आम्ही कसं असायचं, आमची सकाळ खूप लवकर सुरू व्हायची. सकाळीच आम्ही धावणं किंवा स्विमिंग किती वाजता म्हणजे दिनचर्या तुमची? म्हणजे स्विमिंगसाठी 6 वाजता पूलमध्ये उतरायचंच. अच्छा. ओके, 6 ते म्हणजे त्याच्या आधी 5 वाजता तरी घरात ना उठून? हा, तसं असायचं. जर स्विमिंग सकाळचं नसेल तर मग स्विमिंग संध्याकाळी उरकायचं. सकाळी रनिंग करून घ्यायचं, जेणेकरून 9 वाजेपर्यंत ह्या सगळ्या आमच्या सरावातनं आम्ही बाहेर मोकळे झालो. आणि मग आमचं जी दिनचर्या आहे, ऑफिसची कामं आहेत, घरचं आहे, मुलींचा अभ्यास, हे सगळं बाकी संध्याकाळपर्यंत आवरायचं. आणि मग संध्याकाळ झाली की पुन्हा दुसरं आपलं जे क्रीडा प्रकार ज्याची आपल्याला सराव करायचा आहे किंवा स्ट्रेन ट्रेनिंग असेल, हे करायचो आम्ही. आणि गेले 2 वर्ष सगळे शनिवार रविवार. मग तेव्हा आम्ही लॉंग डिस्टन्सचा प्रकार करून घ्यायचो. म्हणजे स्विमिंग 4 किलोमीटर करून घेतलं किंवा सायकलिंगसाठी गेलो 90 किलोमीटर, 100 किलोमीटर असं. तर तसा हा सराव चालू राहिला आमचा. संसार सांभाळून हे कसं जमवलंस? जसं मगाशी सांगितलं की ह्याच्यासाठी आम्ही बाकीच्यांना सांभाळण्यापेक्षा बाकीच्यांनीच आम्हाला अकोमोडेट केलं आणि सांभाळलं. कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय हे शक्यच नव्हतं. म्हणजे दोन्ही मुलींनी ऍडजस्ट केलं, सासूबाईंनी ऍडजस्ट केलं, मिनेशने भरपूर ऍडजस्ट केलं.
तर त्याच्यामुळेच हे शक्य झालं असं मी सांगू बरोबर. इच्छिते. मिनेश, तू काय सांगशील सरावाबद्दल? आणि हा सगळा सराव करायचा सकाळी आणि संध्याकाळी, तुला काही प्रमाणात सवय होती, पण गुंजनला नव्हती फारशी. त्यानंतर दिवसभर ऑफिसमध्ये काम करणं हे सुद्धा आव्हानात्मक असेल ना? हो, नक्कीच. सराव करणं आणि सराव तो म्हणजे ही आयर्न मॅनसाठी म्हणजे सकाळी साधारण 1 ते 1.5 तास सराव किंवा संध्याकाळचा. पण ह्याच्यामध्ये आराम करायला पुरेसा वाव नाही मिळायचा आणि गुंजनला घरात इतर गोष्टींकडे पण लक्ष द्यावं लागायचं, जसं गृहिणी असल्यामुळे जेवण, 2 मुलींकडे एक आई म्हणून लक्ष देणं, अभ्यास त्यांचा बघणं आणि तसेच ऑफिसची जबाबदारी आहे तर तीही सांभाळणं. तर ते ह्या सगळ्या गोष्टी सांभाळताना तिची म्हणजे तारेवरची कसरतच होती. पण मी म्हणेन की सुरुवातीला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपण सातत्याने जर केल्या तर त्या पुढे जाऊन शक्य होतात आणि त्या शक्य झाल्यानंतर जे घडतं किंवा जे आपण अनुभवतो ते आपल्या विचारांच्या पलीकडे असतात. ते मला वाटतं की गुंजन ते करण्यात यशस्वी झाली आणि आज आत्ता जेव्हा ती जो तिचा मागचा प्रवास जो झालेला आहे ती बघते तर ती ह्याच्यातनं एकच सांगते की अशक्य असं काहीच नाहीये, फक्त मनाशी आपल्या तयारी करणं महत्वाचं आहे. आणि एकदा तुम्ही मनाची तयारी केली की त्याच्याशी आपण किती सातत्य जपतोय किंवा आपण त्याच्याशी किती कमिटेड राहतोय, तो आपला जे काय ध्येय असेल तर ते जपणं फार महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की थेंबे थेंबे तळे साचे, तसंच काहीतरी गुंजनच्या बाबतीत हे घडलं आणि गुंजननी म्हणता म्हणता ही आयर्नमॅन स्पर्धा 2 वर्षाच्या मेहनतीनंतर साध्य केली. हे एका नवऱ्याकडून बायकोचं असं कौतुक ऐकणं हे किती छान वाटतंय आम्हाला. निश्चितच. गुंजन, या म्हणजे स्पर्धेदरम्यान कुठचाही अपघात न होता नीटपणे ते पार पडणं हे सगळ्यांना शक्य होतं का? काही घडू शकतं? नाही, घडू शकतं. कारण जसं आता आम्ही सांगितलं एक अनुभव की जसा पाऊस पडला तिथे आणि तिथे तीव्र उतार पण आहेत, तर त्या तीव्र उतार ते सरळ उतार नाही आहेत, ते तुम्हाला घाटातले आपली जी नागमोडी वळण आहेत ना तसे उतार आहेत. तर त्याच्यामध्ये सायकल तुमची सरकणं, घसरणं हे खूप नॉर्मल तिथे ऍक्सिडेंट्स होतात. आमच्या समोर पण झाले. सो आमच्यासाठी हे खूप महत्वाचं होतं की अशा पद्धतीच्या अपघातांमुळे आपली स्पर्धा खराब नाही झाली पाहिजे. सो त्याच्यासाठी पण म्हणजे तुम्हाला स्पीड तर ठेवायचा आहे, तुमचा मनोधैर्य पण ठेवायचं आहे तुम्हाला. ते उतरताना पण तुमचा स्पीड कमी नाही झाला पाहिजे. म्हणजे ते उतरताना पण एक भीती असते आपल्याला त्या तीव्र उतारांवर. तर ते सगळं समतोल ठेवून करणं ही त्याच्यातली एक मजा होती. मजा होती. आणि मलेशियातला लंकावी बेटावरती ह्या सगळ्या स्पर्धा झाल्या. किती काळासाठी तुम्ही तिथे जाऊन राहिला होतात किंवा काय? आम्ही एक 4 दिवस अगोदर पोचलो. कारण कसं असतं, आपल्याला आपल्या सायकल्स इकडनं घेऊन जाव्या लागतात. नंतर मग सायकल्स तर आपण डिसमेंटल केलेल्या असतात, मग तिथे जाऊन त्या पुन्हा जोडायच्या, असेंबल करायच्या, मग बाहेर काढून चालवून बघायच्या थोड्याशा रस्त्यावर की व्यवस्थित आहे की नाही सगळे पार्ट्स, ते करणं. नंतर त्याच्या म्हणजे स्पर्धेच्या 1 दिवस आधी ज्या लोकेशनला आपल्याला पोहायचं असतं तिकडे ते जे ऑर्गनायझर्स असतात ते आपल्याला पोहायची संधी देतात सरावासाठी. मग तिकडे जाऊन ते एक ट्रायल स्विम पण असतं आपल्याला. नंतर आपल्याला तिकडे आपले जे स्पर्धेचा क्रमांक असतो छापलेला, बिब म्हणतात त्याला, तो बिब आपल्याला तिकडे दिला जातो त्यांच्याकडनं. तर ते सगळ्या फॉर्मॅलिटीज तिकडे 1 दिवस आधी केल्या जातात. सो त्याच्यासाठी आपल्याला ऍटलिस्ट 3 दिवस तरी आधी पोचावं लागतं. एकूण हा अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी लक्षात राहील असा म्हणता येईल, अविस्मरणीय आहे. म्हणजे ज्या वेळेस आम्हाला कळलं की आता फक्त 500 मीटर रनिंग उरलेलं आहे, आता आपल्याला ती फिनिश लाईन समोर दिसते आहे. आणि आयर्नमॅनच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य हे की जेव्हा तुम्ही ती फिनिश लाईन क्रॉस करता तिकडे एक अनाउन्सर असतो, तो माईकवर बोलतो की यू आर एन आयर्नमॅन. सो हे 3 शब्द ऐकण्यासाठी हा सगळा खटाटोप केलेला असतो. आम्हाला कळत होतं की आम्हाला ते 3 शब्द आता ऐकायला मिळणार आहेत. तर तिथेच म्हणजे त्या दिवसाचा अख्खा क्षीण आमचा गळून गेला. आम्ही ती फिनिश लाईन पार केली आणि आपल्या भारताचा झेंडा तिकडे फडकवला. तो जो क्षण होता म्हणजे अभिमानास्पद आणि तो नेहमी लक्षात राहणार. म्हणजे आता पूर्ण जीवनात हा क्षण नेहमी लक्षात राहणार आम्हाला. निश्चितच. आणि पण मग या स्पर्धेत विजेते झाल्यानंतर काय असतं, म्हणजे प्रमाणपत्र दिलं जातं, मेडल असतं, कसं? जसं गुंजनने सांगितलं की फिनिश लाईन क्रॉस केल्यावरती एक वेगळा तो अनुभव असतो, जल्लोष. म्हणजे सगळेजण ओरडत असतात, नाचत असतात आणि आपण पूर्णपणे थकलेलो असतो पण तरी पण उड्या मारायच्या असतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे की ही
शर्यत पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्याचं एक मेडल दिलं जातं, तसंच प्रमाणपत्रही मिळतं. तर त्याच्यावरती प्रत्येक ह्याच्या डिसिप्लिनमध्ये म्हणजे प्रत्येक खेळामध्ये तुम्ही किती वेळात अंतर पूर्ण केलंय आणि एकंदरीत तुम्हाला किती वेळ लागला त्याची नोंद केलेली असते. तर असं हे सर्टिफिकेट मिळतं जे आपण नंतर डाउनलोड करू शकतो. पण हा. जेव्हा स्पर्धा पूर्ण करता तेव्हा तुम्हाला स्पर्धा पूर्ण केल्याचं एक तिकडे मेडल दिलं जातं. वा. आणि हे फिनिशर टी शर्ट्स हा. आता आम्ही खास मुलाखतीसाठी घालून घालून आलो. आलायत. हे वा. फक्त आणि फक्त फिनिश लाईन ओलांडल्यानंतरच तुम्हाला मिळतात. क्या बात आहे. वा वा. तर अशी ही आयर्नमॅनची जोडी आज आपल्याकडे आलेली आहे. आता तुमच्या थोडंसं नोकरीविषयी पण सांगा ना, कामाचं स्वरूप काय आहे, गुंजन तुझं आणि मिनेश तुझे? हां, सो आम्ही दोघंही IT क्षेत्रात कार्यरत आहोत. हां. मी सायबर सिक्युरिटी या फील्डमध्ये गेली 20 वर्ष कार्यरत आहे बर. आणि मिनेश नेटवर्क Security. सिक्युरिटीमध्ये कार्यरत अच्छा. आहे. बर. आणि म्हणजे हा एक निराळा भाग आहे आणि खेळ हा वेगळा भाग आहे. पण हो, हो. आपल्या या छंदाचा उपयोग काही प्रमाणात आपल्या करिअरमध्ये सुद्धा होतो. काय सांगशील? निश्चितच जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला वेळेची जुळवाजुळव करणं क्रमप्राप्त आहे. कारण की जर आपण वेळेची जुळवाजुळव केली नाही तर कुठल्या तरी एका गोष्टीवरती त्याचे परिणाम होऊ शकतात. तर आत्ताच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये जो माणूस वेळेची जुळवाजुळव करू शकतो किंवा त्याची योग्य ती सांगड घालू शकतो तो निश्चितच योग्य ती ध्येय किंवा आयुष्यात ठरवलेले मोठी उद्दिष्ट गाठण्यात सफल होतो. ती एक महत्वाची गोष्ट. आणि दुसरी म्हणजे शिस्त लागते. शिस्त लागते अगदी. दुसरी गोष्ट अशी की आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट करताना एक आपल्याला ध्यास असावा लागतो, एक सातत्य असावं लागतं. तसंच फक्त सातत्य आणि ध्यास असून गोष्टी होत नाही, तर त्याच्यासाठी तुमच्याकडे एक मनाची आणि शरीराची आणि तसेच तुमची मेंटल हेल्थ पण ही महत्वाची आहे. ह्या सगळ्या गोष्टी करताना प्रचंड ताण येतो आपल्यावरती. पण तो ताण आपण कसं सस्टेन करू शकतो, हँडल करू शकतो, आपल्यात सामावून घेऊ शकतो, ती गोष्ट फार महत्वाची आहे. आणि मला वाटतं की एखाद्या गोष्टीला सामोरं जायचं असेल तर त्या गोष्टीला सामोरं जाऊन आपण आपला तोल कसा सांभाळावा, कुठल्या गोष्टीला कसं आव्हानांनी पुढे जावं, तर त्या गोष्टी मला वाटतं की ह्याच्यातनं फार शिकायला मिळतात. आणि मी म्हणेन की प्रत्येकाने काहीतरी आपल्या आयुष्यात एक छंद जोपासावा, एक स्वतःची काहीतरी अशी आवड जोपासावी जेणेकरून आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं अनुभवल्याची किंवा आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं मिळवल्याची नक्कीच एक पुंजी आपण जवळ ठेवू जमवतो. शकतो. वा, खूप छान सांगितलं. मिनेश, या सगळ्या स्पर्धेविषयीची माहिती ही कुठून मिळाली होती आणि कुठे कुठे होतात या स्पर्धा? या स्पर्धा जगात वेगवेगळ्या ठिकाणी होतात. युरोप किंवा आशिया खंडात होतात. तसेच US मध्येही या स्पर्धा केल्या हा. जातात. आम्ही मलेशियामध्ये ही स्पर्धा करण्याचा जो निर्णय घेतला कारण की आपल्या आशिया खंडात ही स्पर्धा असल्यामुळे आणि तसंच ट्रॉपिकल वेदर असल्यामुळे आम्ही त्या जागेची निवड केली होती. हा, म्हणजे वातावरण, हवामान हे आपल्यासारखं असेल. आपल्यासारखंच आहे त्यामुळे. आणि ह्या स्पर्धांविषयी माहिती, आयर्न मॅन ही स्पर्धा जागतिक पातळीवरती घेतली जाते. तर त्यांची स्वतःची वेबसाईट आहे. तसेच आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातूनही बऱ्याचशा गोष्टींची माहिती आपल्याला मिळू शकते. पण जर आपल्याला स्पर्धांविषयी माहिती हवी असेल तर मला वाटतं की आयर्न मॅनची जी वेबसाईट आहे त्याला आपण भेट दिली तर नक्कीच जी गरजेची माहिती आहे तिथे उपलब्ध आहे. पण मग यावर्षी ठाण्यामधून तुम्ही दोघं सहभागी झालात, तर आणखी काही मंडळी होती का? हां, आम्ही ठाण्यामधून यावर्षी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तेव्हा आम्ही एकंदरीत 6 जणांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. बर. सगळ्यांनी 6 जणांनी आम्ही एकत्र सराव केला होता. हा. आणि त्याचं सगळ्यांनाच फायदा झाला कारण की एकत्र सराव केल्यामुळे कुठल्या त्रुटी असतील किंवा कुठल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर त्या गोष्टी देवाणघेवाण करण्यासाठी मदत होते. आणि मला पहिल्या आयर्नमॅन स्पर्धेचा अनुभव असल्यामुळे मलाही त्या गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करता आल्या. हा. तर ठाण्यामध्ये अशा वेगवेगळ्या क्रीडा संस्था आहेत. पण आयर्नमॅनसाठी तयारी करणाऱ्या फार कमी गट आहेत. तर त्यांच्याकडनं ही माहिती आपल्याला मिळू शकते. या स्पर्धेसाठी काही वयोमर्यादा आहे का? म्हणजे कमाल आणि किमान, की 18 वर्ष की कसं? किमान वय तुमचं 18 वर्ष पाहिजे. कमाल वय नाही आहे त्यांच्याकडनं. पण एक नक्कीच मला ह्याच्यामध्ये आमचा एक एक्सपिरियन्स शेअर करायला आवडेल हा. की तिथे म्हणजे तरुण, नंतर आमच्या वयोगटातील एक 40-45च्या एजमधले आणि तसेच 62, 65, 75 वयोगटातील आजी आजोबा तेवढ्याच जिकरीने, तेवढ्याच ऊर्जेने, उत्साहाने
त्या स्पर्धेत सहभागी झाले. बर त्यांनी त्या स्पर्धा तेवढ्याच ह्याने पूर्ण केल्या. म्हणजे सायकलिंग पोहणं सगळं हो 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 त्यांनी म्हणजे ही जी Triathlon पूर्ण. ट्रायथलॉन जी आहे आयर्नमॅनची जे डिस्टन्स आपण मगाचपासून बोलतो आहे हे त्यांनीही तेवढ्याच ऊर्जेने कम्प्लीट करणं हे खूप मोठी आम्हाला गोष्ट आहे. खूप शिकवून गेलं. वा म्हणजे आपल्यालाही उत्साह देणारं उमेद देणारं असं हो हे नाही. त्यांच्याकडनं खूप ऊर्जा मिळाली असं सांगता येईल. कारण जेव्हा आम्ही सायकलिंग करत होतो आमच्याच बाजूला त्या रोडवर तेही तेवढ्याच स्पीडने किंवा मी सांगेन की ते आम्हाला ओव्हरटेक करून निघून पण गेले कुठच्या कुठे. तर तेच केवढं ऊर्जा देणारं होतं तेव्हा. गुंजन तू काय सांगशील आमच्या श्रोत्यांना आणि विशेषतः ऐकणाऱ्या महिलांना विशेष करून मला असं सांगावंसं वाटेल की तुमच्या निरोगी आरोग्यासाठी तुम्ही नक्कीच वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी. महिला खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे सकाळपासनं मुलांचा डबा, ऑफिसची कामं, भरपूर महिला स्वतः वाहनं चालवत ऑफिसला पोहोचतात. त्या ट्रॅफिकमधनं परत वाट येतात, काढत. हो, खरं. वाट काढत परत येतात. मग मुलांचा अभ्यास, संध्याकाळचं जेवण, घरात वयस्कर मंडळी जेव्हा असतील, त्यांची मंडळी काळजी त्यांची काळजी, तेव्हा प्रचंड बिझी असतात, प्रचंड ताण असतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण बाकीची जबाबदारी आहे त्यांच्यावर हे असं त्या मानून चालतात. पण तुमचं जे निरोगी आरोग्य आहे हे पण तुमची जबाबदारी आहे. कारण एके दिवशी जर तुम्हीच फेल झालात किंवा तुम्हीच नसाल तर तुमचं बाकीचं सगळं कोलमडणार कुटुंब. खरंय. तर ते पण त्यांना समजलं पाहिजे, त्यांना स्ट्राईक झालं पाहिजे आणि आता त्यांनी ह्या गोष्टींकडे पण वेगळ्या अनुषंगाने बघितलं पाहिजे. ही खूप कळकळीची विनंती करावीशी वाटेल मला महिलांना. आता व्हॉट नेक्स्ट म्हणजे आता आयर्नमॅन स्पर्धा तर अचीव करून झालेली आहे पण यापुढे सुद्धा तू हे क्रीडा प्रकार चालू ठेवणार का? हो 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 नक्कीच नक्कीच. कारण अशाच क्रीडा प्रकारांमधून तुम्हाला एक चॅलेंज स्वीकारण्याची, पेलण्याची, स्वतःमध्ये जी भीती असते ती बाहेर काढण्याची संधी मिळते. तर भीती ही फक्त घालवण्याची. स्पर्धा नव्हती आमच्यासाठी, माझ्यासाठी तरी म्हणजे ॲज अ गुंजन. सो कारण ह्याच्यातनं खूप मला पर्सनली खूप शिकायला मिळालं. एक जी भीती आपण मनामध्ये एक माइंड ब्लॉक असतो आपल्या की आपल्याला हे करायचं नाहीये, ते करायचं नाहीये, तर तो माइंड ब्लॉक काढण्यासाठी अशा स्पर्धा आपल्याला खूप मदत करतात. मिनेश आणि गुंजन कोळी तुमचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असा होता. तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला या स्पर्धेविषयी माहिती दिलीत, तुमचे अनुभव सांगितलेत. मनापासून आभार मानते. धन्यवाद. आयर्नमॅन विजेते गुंजन आणि मिनेश कोळी यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.